नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार, पुन्हा एक नवीन आठवडा, नवी सुरुवात. मी आज पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन रांगोळ्या घेऊन आली आहे. आपल्या रांगोळ्या, प्रत्येक रांगोळी तुम्हाला युनिक बघायला भेटेल मैत्रिणींनो. जरी मी त्याचे जे आकार आहे ते सेम वापरते, पण डिझाईन वेगळीच भेटणार आहे बघायला तुम्हाला. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे मैत्रिणींनो, की आपल्याला भरपूर मैत्रिणींचे कमेंट येत आहे, खूप छान छान कमेंट्स येत आहे. आणि असं तुम्ही जर छान कमेंट केल्या तर खरंच असं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तर तुम्हाला पण सांगते मैत्रिणींनो, म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये सर्वांना सबस्क्राईब करायला लावा चॅनल आपलं. तर आज आपल्या एका ताईंसाठी मी, म्हणजे त्यांना, तर मी जे मोठे थेंब काढते ना रांगोळीचे, ते कसे काढायचे ते त्यांना बघायचं आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. प्रेरणा शिर्के नावाच्या ताई आहेत. ताई, तुम्ही नक्की व्हिडिओ बघा, हा पूर्ण बघा. हे बघा, मी ती कमेंट पण ॲड केली व्हिडिओमध्ये. असा 4 बोटांनी आपल्याला तो थेंब धरायचा असतो. जे आपले मधले 2 बोट आहे ते खालच्या साईडला धरायचे आणि करंगळी आणि वरचा बोट थोडा वरती धरायचा आणि त्याच्यामध्ये रांगोळी धरायची. आणि आपला जो अंगठा असतो, अंगठ्याच्या सहाय्याने ते थेंब खाली लोटायचा असतो. आणि अशा प्रकारची आपल्याला रांगोळी पाहिजे त्या थेंबासाठी. म्हणजे अशी मोकळी सुटसुटीत रांगोळी पाहिजे, ओलसर कलर वगैरे नाही पाहिजे. ही रांगोळी जर असली ना, बरोबर तुम्ही तो थेंब सोडू शकता. ते बघा मी कसं केलं आहे. 2 बोट खाली आहे, 2 बोट वरती आणि मध्ये रांगोळी. आणि आपला अंगठ्याच्या सहाय्याने तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तो कलर सोडायचा, म्हणजे तो टिंब सोडायचा. ताई, तुम्ही नक्कीच ट्राय करा, हा थेंब काढण्याचा प्रयत्न करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला जमलं की नाही. वाटलंच मी पुन्हा तुमच्यासाठी अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण करून दाखवेल, किंवा मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवेल. हे ह्यामध्ये पण मी तसंच केलेलं आहे. तुम्हाला मी 2-3 वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपले मधले 2 बोटं खाली ठेवायचे आणि पहिल्या नंबरचा बोट आणि करंगळी थोडी वरती ठेवायची. रांगोळी घ्यायची आणि आपल्या अंगठ्याच्या मदतीने त्याला खाली लोटायचं त्या रांगोळीला. अशा पद्धतीने मी ते थेंब काढत असते. आणि आपली पहिली रांगोळी झाली, दुसरी रांगोळी. ह्या रांगोळ्या खरंच खूप सुंदर आहेत मैत्रिणींनो, तुम्ही काढून बघा. आणि मला जमल्या आहे म्हटलं, तुम्हाला पण जमल्याच पाहिजे. एकदा प्रयत्न करून बघा. प्रयत्नांती परमेश्वर. प्रॅक्टिस मेक मॅन अँड वुमन परफेक्ट. तर अशा पद्धतीने आपण ती डिझाईन करून घेतली आहे. आणि असे थेंब टाकून तुम्ही ट्राय करा नक्की रांगोळ्या. आणि आपण जे बिंदू टाकतो, जे थेंब टाकतो, ते बॉटलच्या साहाय्याने पण टाकू शकतो. बॉटलच्या साहाय्याने काय होतं मैत्रिणींनो, की एकसारखे थेंब काढता येतात आपल्याला. हाताने जर काढायला गेलं त्याला प्रॅक्टिस लागते. कधी जर प्रॅक्टिस नसली तर ते बाजूला थोडीशी सांडली जाते रांगोळी. तर तुम्ही बोटाच्या साहाय्याने किंवा बॉटलच्या साहाय्याने म्हणजे दोन्हींचा वापर करून तुम्ही रांगोळी किंवा थेंब काढू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण होत आली. मैत्रिणींनो, कशी वाटली रांगोळी मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या कुठल्याच स्टेप मिस नाही होणार. आणि हे बघा, ह्या रांगोळ्या पण आपण आज मोस्टली व्हाईट कलरमध्येच काढलेल्या आहे आणि 2-3 कलर वापरले फक्त. असं तुम्ही तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता, कशी करायची ती. मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळी ट्राय करा. धन्यवाद. बाय बाय.